नमस्कार. आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट बनणारा आणि चटपटीत असा हा गार्लिक ब्रेड. तर हा ॲक्च्युअली गार्लिक ब्रेड नाही आहे, हे त्याचं एक घरचं व्हॅरिएशन आहे. यासाठी मी 20-22 पाकळ्या लसणाच्या अशा बारीक कट करून घेतल्या होत्या आणि एक 5-6 चमचे बटर घेतलेलं आहे. साधारण 50 ग्रॅम बटर असेल कदाचित हे. 5-6 चमचे आपले पोहे खाण्याचे, त्याने मी हे 5-6 चमचे बटर घेतले. त्यात तो लसूण टाकला, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. एक फुल चमचा चिली फ्लेक्स टाकलेले आहेत. घरीच आपल्या ज्या लाल मिरच्या असतात त्याला मिक्सरला वाटून या चिली फ्लेक्स बनवले आहेत. सगळे इन्ग्रेडियंट्स घरचेच आहेत. म्हणजे बटर घेतलेलं आहे एक 5-6 चमचे, थोडीशी कोथिंबीर आणि लसूण. आणि बटर हे आपल्याला फ्रीजमधून काढून लगेच नाही घ्यायचे, थोडंसं रूम टेम्परेचरला येऊन द्यायचे, जेणेकरून आपल्याला हे सर्व गोष्टी फेटण्यात थोडंसं इझी जाईल. तर आपल्याला हे बटर आता असं क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपलं असं क्रीमी टेक्स्चर त्याचं आलं पाहिजे, सॉफ्ट एकदम. तर हे फेटून झाल्यानंतर आपण आता ब्रेडच्या स्लायसेस घ्यायचे आहेत आणि त्या ब्रेडच्या स्लाइसला दोन्ही साईडनी आतल्या बाजूनी आपलं हे गार्लिक बटर लावायचं आहे. तर यात आता आपण लसूण टाकलं आहे, सो हे आता साधं बटरने आपलं गार्लिक बटरच झालेलं आहे. तर हे दोन्ही साईडला ब्रेडच्या मी लावून घेतलेलं आहे आणि यावर आता आपण चीज तुमच्या आवडीप्रमाणे, जितकं एखाद्याला जास्त आवडतं एखाद्याला कमी, तर यावर चीज किसून घ्यायचं आहे आणि सँडविचसारखे बटर क्लोज करायचं आहे. सँडविचसारखे ब्रेडच्या स्लायसेस क्लोज करायच्या आहेत. तर एकदम चटपटीत छान लागतं हे आणि पटकन आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणार आहे. कुणाला वाटलं यावर पार्सले किंवा मिक्स्ड हर्ब्स वगैरे स्प्रिंकल करायचे आहेत तर नक्की करू शकता. जे व्हॅरिएशन तुम्हाला ॲड करायचं आहे ते नक्की तुम्ही करू शकता ॲड. पण एकदम सोपा आणि सगळ्यात कमी इन्ग्रेडियंट्समध्ये बनणारा वे मी इथे दाखवलेला आहे. तर आता मी यावर चीज ग्रेट करून घेते आणि आता हे स्लायसेस एकावर एक अशा प्रकारे क्लोज करून घ्यायचे आहेत आणि तवा तापायला ठेवायचा. त्यावर थोडंसं बटर लावून घ्यायचं आणि जी आपण ब्रेड आहे ते यावर आता आपण छान भाजून घेणार आहोत. वरच्या साईडनी पण आपल्याला ब्रेडच्या बटर लावून घ्यायचं आहे आणि कलट्याने प्रेस करत करत आपण तव्यावर हा थोडं जास्त 1-2-3 वेळा याला मस्त प्रेस करून घ्या. कारण सँडविच मेकरमध्ये कसं ते प्रेस होऊन मग चीजचा अजून चांगला स्वाद येतो. तर थोडंसं कलट्याने दाबत दाबत हे अशा प्रकारे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत. असेच मी सगळे ब्रेड भाजून घेणार आहे. तर तुम्हाला पण अशा एकदम साध्या, सोप्या आणि चटपटीत रेसिपीज बघायला आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता हे माझं गार्लिक ब्रेड रेडी झालेलं आहे. तर मी तुम्हाला कट पण करून दाखवते किती कुरकुरीत क्रिस्पी याचा आवाज आहे. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा अशाच छान छान रेसिपीजसाठी. थँक्यू.